आप देख रहे हैं पुलिस टाइम्स न्यूज। नमस्कार, आपण बघत आहे पोलीस टाइम न्यूज आणि मी आहे आपल्या सोबत संजना तितरमारे। मुंबई मुडुल येथील कुणबी समाजाची 105 वर्षीय जुनी असलेली मातृसंस्था कुणबी समाजातील संघ येथे कुणबी समाजाचे काही पदाधिकाऱ्यांना मनसेच्या काही गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी जीव घेण्याचा हल्ला केला। त्यात प्रमुख आहेत गणेश अरुण कदम, संतोष नालवाडे, उजाला यादव। या हल्लेखोरांनी अटक करून त्यांना कोकण विभागातून हद्दपार करण्याची मागणी अखिल कुणबी समाजच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। नुकतेच नागपुरात होऊन गेलेल्या स्वयंघोषित कथाकार भागवेश्वर महाराज यांनी आपल्या एका प्रवचनातून नुकतेच तुकाराम महाराज त्यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केलेले होते। जवळपास महाराष्ट्रातील सर्वच कुणबी संघटनांनी त्यांचा विरोध केला आणि अखिल कुणबी समाज नागपूर जिल्ह्याच्या वतीने सुद्धा निषेध करीत असून आगामी काही दिवसातच त्याबद्दल पोलीस तक्रार करण्यात येणार असे माहिती त्यांनी सांगितली। पुढे बघूया त्यांची रिपोर्ट। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा एका बाबाने म्हणजे एका प्रकारे अपमानच केलेला आहे। त्या संदर्भात तुम्ही आज पत्रकार परिषद घेतली, तुम्ही काय सांगणार? जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे आपल्याला सगळ्याला कल्पना आहे, या जगाचे जगद्गुरू आहे। शिवाजी महाराजांसारखे ते गुरु आहे, बहुजन समाजाचे सगळ्यांचे आद्य दैवत आहे। अशा थोर माणसाचा अपमान ज्या माणसाने केला, भागेश्वर महाराज ब्रह्मचारी, हा माणूस किती लायकीचा आहे हे तुम्हाला कल्पना असेल। आणि त्याला कोणतरी पुढाकार घेऊन इथं सगळ्या समोर देशामध्ये त्या TV चॅनलवर त्यावर हे करून राहिले, परंतु खऱ्या अर्थाने त्याला समजलं पाहिजे एवढा मोठा म्हणते महाराज आहो, ब्रह्मचारी आहो। ब्रह्मचारीने मला वाटतं झाले बायको आहे काय माहीत नाही, परंतु समजा या जगद्गुरू तुकाराम महाराज या पत्नीबद्दल आता तुम्ही सगळ्यांना हिस्ट्री माहीत आहे। जगद्गुरू तुकाराम महाराज आता कुठं आहे का इतिहासात का बायको त्याची मारत होती? यानं कुठला इतिहास वाचला ना हा सांगून राहिला। याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून या सरकार जे कोणतं सरकार असेल किंवा जे कोणी विरोधी असतील यांनी गुन्हा दाखल करून या राष्ट्रद्रोहाचा गुन्हा लावून जसं तडीपारच केलं पाहिजे या देशामध्ये। या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही तक्रार केली आहे का? पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करणार, त्या दिवशी आम्ही निषेध केला, पुतळ्याचं दहन केलं सगळ्या मिळून आम्ही लोक सगळ्या संघटनांनी। आणि पोलीस स्टेशनमध्ये कलेक्टरमध्ये जिल्हाधिकारी मुख्यमंत्री सगळ्याला आम्ही विरोधी पक्षनेते सगळ्यांना निवेदन देणार आहोत आणि याच्यावर कडक कारवाई करण्याच्या संबंधाने आम्ही भेटणार आहोत। अपमान महाराष्ट्रातील संतांचा विशेष करून अपमान होत आहे आणि आता तर जे स्वतःला बाबा म्हणतात ते सुद्धा अपमान करत आहे, काय सांगा? हे तर कुणाला सहन न होण्यासारखी गोष्ट आहे, कुणाचा संतांचा अपमान करणे। आणि असे संत ज्या संतांनी केवळ एका समाजासाठी नाही संपूर्ण जनसामान्यांसाठी जागृती करण्याचं काम केलेलं आहे, सगळ्या समाजाला जागृत केलं। जे अंधश्रद्धेच्या आहारी जात होते त्यांना त्यातून वाचवण्याचं काम केलं, लोकांना एक सरळ मार्ग दाखवला, भक्ती मार्ग दाखवला आणि स्वतःचा संसार सांभाळून कसा भक्ती मार्ग असतो हे तुकाराम महाराजांनी शिकवलं। अशा तुकाराम महाराजांबद्दल जे शब्द वापरले की त्यांची पत्नी त्यांना मारत होती, हे सहन न होण्यासारखं आहे। आणि मी आताच सांगितलं की त्याचा उद्देशच नाही समजलं, याला काय साध्य करायचं असं म्हणून काय त्याला त्यांनी पुन्हा याच्या पुढे बोलावं की त्यांनी सिद्ध करून दाखवावं काय आहे ते। असं कुठे तिथं आम्ही आता TVची सिरियल पाहिली, संत तुकारामावर एवढी चांगली सिरियल केली, लोकांनी याच्यावर चित्रपट निर्माण झाले, पण चित्रपटात कुठेही असं दाखवलेलं नाही, त्या वाहिनीवर कुठे असं काही दाखवलेलं नाही, असं कुठे लिहिलेलं नाही आहे। यांनी हा शोध कुठून लावला? हा जो याचा शोध आहे जावडी शोध कुठून लावला आणि कसं काय केलं, याच्या मागे जो त्याचा उद्देश दिसतो केवळ या समाजाला बदनाम करण्याचा जो त्याचा उद्देश आहे हा हाणून पाडण्याची आज गरज आहे। म्हणून सगळ्या सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन याचा निषेध केला पाहिजे अशी माझी मागणी आहे। भागेश्वर महाराजांवर म्हणजे सरकारचा हात आहे का? म्हणजे असं नाही म्हण, सरकारचा हात असं कसं म्हणणार आहे आम्ही? काय वाटतंय तुम्हाला? पण कारवाई का नाही? कारवाई का नाही? प्रतिनिधींनी असं म्हटलेलं नाही आहे, एका संतांनी म्हटलेलं आहे। आता त्याचे प्रेरणास्थान कोण आहे ते त्यांनी ठरवावं, त्याचा शोध घ्यावा। तुम्ही पत्रकार लोक आहात,
तुम्ही शोध घ्यावा त्याचा की याच्या मागे कोण आहे, त्याचे प्रेरणास्थान कोण आहे, ते याचा शोध तुम्ही घेतला पाहिजे. या आधीसुद्धा सावित्रीबाई फुलेंच्यावर सुद्धा टिप्पण्या केल्या गेलेल्या आहे, शिवाजी महाराजांवर सुद्धा बोलल्या गेलेल्या आहे, तरीसुद्धा शासनामार्फत कुठल्याही प्रकारची अशी ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे अशा लोकांचे पुन्हा अजून बोलण्यामध्ये प्रोत्साहित होत आहे. वाढते म्हणूनच आमची मागणी आहे की याच्यावर कारवाई झाली पाहिजे. याच्यासाठी आम्ही जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात हे आंदोलन उभा करण्याचा प्रयत्न करू. असं नाही वाटत का की यावर जर संतांचा कोणी अपमान करत असेल तर यावरही सुद्धा कायदा बनायला हवा, असं वाटत नाही का? तुम्ही एक विधानसभेचे सदस्य होते. आता ती परिस्थिती निर्माण झाली आहे की असा कायदा करण्याची आता गरज निर्माण झालेली आहे. बरोबर, ठीक आहे ना, तुम्ही बोला. सबसे पहले अपना परिचय दीजिए आप. मैं प्राध्यापक अवंतिका रमेश लेकुरवाड़े, महिला बाल कल्याण सभापति, जिला परिषद नागपुर. बागेश्वर महाराज ने जो संत तुकाराम महाराज का जो अपमान किया है, क्या कहोगे? सही मायने में महाराष्ट्र को एक संत की परंपरा, संत भूमि कहा जाता है और यहाँ संत वाङ्मय जो वैचारिक दिशा बदलता है समाज की, वह संत तुकोबा के जो अभंग है वह सभी इसमें प्रसिद्ध है और उनका जो कार्य है वह बहुजनों के लिए विशेष रूप से तत्कालीन समय में परिस्थिति में उन्होंने विद्रोहात्मक कार्य किया था, बहुजनों के लिए विद्रोह किया था. और ऐसे संत जगत गुरु जो है जिनको शिवाजी महाराज, छत्रपति शिवाजी महाराज ने अपना गुरु कहलाया है, वे उनके गुरु मानते थे, उन्हें वे गुरु मानते थे. और ऐसे जगत गुरु के बारे में स्वयं घोषित संत वीरेंद्र शास्त्री जी अगर इस प्रकार से उनके पारिवारिक जीवन के बारे में, उनके पत्नी जिनका नाम अउरी था, उनके बारे में अगर ऐसे उद्गार निकालते हैं, ऐसे शब्दों का प्रयोग करते हैं, तो निश्चित रूप से यह निषेधार्य है. इनका कुंभी समाज की ओर से और सभी समाज बांधवों की ओर से निषेध किया जाता है. इतना ही नहीं, तो यह परंपरा हमें निश्चित रूप से देखने के लिए मिल रही है कि पहले ऐसा नहीं होता था और ऐसा होने पर समाज का जो एक ये है प्रेशर है वह कायम रहता था. लेकिन अभी ऐसे देखा जा रहा है कि कहीं पे महात्मा फुले जी के बारे में बोला जा रहा है, कहीं पर सावित्री जी के बारे में बोला जा रहा है, अभी जगत गुरु संत तुकाराम महाराज के बारे में बोला जा रहा है, तो शिवाजी महाराज के बारे में बोला जा रहा है. तो यह धाड़स क्यों हो रहा है? क्योंकि जो बोल रहे हैं एक शब्द में माफ़ी मांगे तो विषय खत्म हो रहा है. तो ये ना होते हुए इनके ऊपर गुनाह दाखिल होना चाहिए, इनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए, तब तक यह बंद नहीं होगा. और इस रूप से आज इस कुंभी समाज के विविध संगठनों के माध्यम से, सभी उनके प्रतिनिधि के माध्यम से आज यहाँ पर हम मांग करते हैं कि आपके प्रचार और प्रसार माध्यम से हम सरकार तक भी यह बात पहुंचाना चाहते हैं, यह बात जुडिशरी तक पहुंचाना चाहते हैं कि उन पर गुनाह दाखिल होकर, केवल गुनाह दाखिल करने से नहीं होगा तो कड़ी से कड़ी कार्रवाई होनी चाहिए. यह मांग आज हम करते हैं. तई ज़्यादातर जो बहुजन समाज जो है ये ऐसे बाबा के दरबार में जाके बाबा को बढ़ावा देते हैं. इसके लिए अपने बहुजन समाज को आप क्या कहलाएंगे ताकि ऐसे बाबा के पास में जाने से रोकने के लिए? अध्यात्म बात एक है, श्रद्धा बात अलग है और अंधश्रद्धा बात अलग है. मैं अध्यात्म के खिलाफ हम लोग नहीं हैं. अगर हम संत तुकाराम महाराज के चरणों में लीन होना जानते हैं तो हम अध्यात्म को पुरस्कृत करते हैं, लेकिन अध्यात्म, श्रद्धा और अंधश्रद्धा इसके बीच में फर्क होना चाहिए और यह फर्क समाज ने समझना चाहिए. हम श्रद्धा रखें, हम अध्यात्म को माने, हम शास्त्र को पढ़े, लेकिन इसी के साथ अगर कोई विज्ञान की दुर्गति कर रहा है, कोई अगर स्वयं घोषित खुद को महाराज बोल रहा है, हमने देखा है कि इसके पहले भी आसाराम बापू के नाम से रहे कई ऐसे महाराज निकले हैं कि जिन्होंने ऐसे ही जन समुदाय को इकट्ठा किया है, बड़े बड़े प्रवचन हुए हैं और उनके बाद क्या हुआ है ये आप और हम सब जानते हैं. तो आज समाज को इन लोगों को भलीभांति पहचानने की आवश्यकता है और सही में ऐसे भोंदू बाबा को यानी उनके इसमें न जाते हुए कहीं ना कहीं विज्ञान की हम 21वीं 22वीं सदी में हम लोग जा रहे हैं. तो ऐसे में
हम सभी समाज बांधवों ने वैचारिकता से सोचना और परखना और अध्यात्म, श्रद्धा और अंधश्रद्धा के बीच में के फर्क को समझना बहुत आवश्यक है। बढ़िया एक आम्ही सर्व महाराष्ट्रामध्ये कुणबी समाजाचा एक सामाजिक संघटना म्हणजे काही संस्था वगैरे नाही, पण एक कोऑर्डिनेशन फेडरेशन आम्ही केलेलं आहे की त्यामधून फक्त सामाजिक दृष्टिकोन ठेवून समाजाची उन्नती कशी होईल त्या भागातून आम्ही कार्य केलेलं आहे। त्यामध्ये आमच्याशी जुळलेले कुणबी समाजोन्नती संघ, कुणबी ख्यातीगृह, कुणबी युवा मुंबई, तर मुंबई आणि ठाणे, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर जिल्हा, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड म्हणजे मुंबई कोकणामध्ये जवळपास एकूण लोकसंख्येच्या प्रचंड प्रमाणामध्ये असणारा बहुसंख्य समाज हा कुणबी समाज आहे। त्या कुणबी समाजामध्ये 105 वर्ष जुनी असलेली अशी संघटना कुणबी समाजोन्नती संघ, या संघटनेची एक मीटिंग चालू होती तिथे कुणबी ख्यातीगृह परळ हेडक्वार्टर सारखंच आहे, आणि तिथे काही महिला होत्या आणि काही आमचे सामाजिक समाज बांधव होते, आणि त्या ठिकाणी मीटिंग चालू असताना आणि सामाजिक म्हणजे कुणबी जोड आंदोलनाच्या बाबतीमध्येच ते त्याची चर्चा होती आणि दर बुधवारी त्यांचा एक आढावा पडत असते। तिथं काही आमच्या महिला होत्या आणि काही आमचे पुरुष पदाधिकारी होते। अचानकपणे मनसेचे काही कार्यकर्ते आले, त्या कार्यालयामध्ये घुसून अक्षरशः त्या आमच्या समाजोन्नतीच्या संघाच्या कार्यालयात घुसून ते आमच्या महिलांवरती, आमच्या पुरुषांवरती अक्षरशः घाणेरड्या शब्दामध्ये त्यांनी शिवीगाळ केली, त्यांनी एक प्रकारचा हल्लाच केला, त्यांना धक्काबुक्की केली, धमक्या दिल्या, आणि हे अतिशय अशोभनीय आहे। कोणतंही कृत्य जर काही त्यांच्या दृष्टिकोनातून घडलं असेल तर त्यांनी कायद्याचा वापर करायला पाहिजे होता आणि त्यावरती काही कारवाई करायची होती त्यांची। त्यांना काही अडचण असेल त्या आमच्या तुमच्या पदाधिकाऱ्यांची तर त्यांना तशी कायदेशीर ती कारवाई करू शकली असते, परंतु एखाद्या समाजाच्या कार्यालयात घुसून महिला भगिनीवरती अशा प्रकारचा हल्ला करणं, पुरुषांवरती, आमच्या समाज बांधवांवरती हल्ला करणं हे कदापिही महाराष्ट्राची कुणबी कृती समिती आणि आमच्या तमाम इथले समाज बांधव हे सहन करणार नाही। आज तिथं झालं तर ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे आणि त्याचा निषेध आम्ही महाराष्ट्राची कुणबी कृती समिती आणि समस्त अखिल कुणबी समाज, निवडक कुणबी समाज आणि बाकीचे जे आमचे पूर्ण कुणबी सेना, आमच्या नागपूरच्या सर्व संघटना या गोष्टीचा अत्यंत कडक शब्दात निषेध करतो आहे। तो जो गुन्हेगार होता त्या गुन्हेगाराला अटक केली गेली, कारण लगेच तिथं मोठी प्रतिक्रिया उमटली। गाळाघोडा पोलीस स्टेशनला हजारो बांधव जमा झाल्यानंतर त्याच्यावरती गुन्हा दाखल केला, परंतु त्याच्यावरती गुन्हा दाखल केला जरी असला तरी त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे, आणि याचा आम्ही या कृत्याचा त्यांच्या आम्ही अत्यंत घोर निषेध करतो आहे। आणि आम्ही मनसेचे जे अध्यक्ष आहे राज ठाकरे साहेब यांना देखील विनंती करतो की किमान असे जे लोक असतील अशा लोकांची माहिती घ्यावी आणि अशा लोकांवरती देखील त्यांनी कडक कारवाई करावी, जेणेकरून इतर समाजाच्या कोणाच्या भावना दुखणार नाही, कोणावरती अत्याचार अन्याय होणार नाही, असा हल्ला होणार नाही। आम्ही त्या गोष्टीचा निषेध। ब्युरो रिपोर्ट, पुलिस टाइम न्यूज, नागपूर। आप देख रहे हैं पुलिस टाइम्स न्यूज।